महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि जनतेचे प्रचंड नुकसान झालेलं आहे। मात्र सत्ताधाऱ्यांची निष्क्रियता आणि अकार्यक्षमता स्पष्टपणे उघड झाली आहे। या निषेधार्ह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे काळी दिवाळी आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे। अतिवृष्टीच्या मुद्द्यावरून हे आंदोलन करण्यात येणार आहे। महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि जनतेचे प्रचंड नुकसान झालेलं आहे। मात्र सत्ताधाऱ्यांची निष्क्रियता आणि अकार्यक्षमता स्पष्टपणे उघड झाली आहे आणि या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून काळी दिवाळी आंदोलनाचं आयोजन करण्यात आले। भरपाई न मिळाल्याच्या मुद्द्यावर हे आंदोलन करण्यात येणार आहे। मोठी बातमी आपण पाहतोय किंवा हे आंदोलन एक प्रकारे सुरू झालं असल्याचं पाहायला मिळतंय। काळ्या रंगाचे कंदील कार्यकर्त्यांनी किंवा आंदोलकांनी घेत जोरदार घोषणाबाजी सुरू करण्यात आलेली आहे। अतिवृष्टीच्या मुद्द्यावरून आंदोलक तापलेले आहेत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून काळी दिवाळी आंदोलन केलं जातंय आणि आता थेट जाणार आहोत। आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील आपल्याला अधिकची माहिती देतील। सुस्मिता, नेमकं काय घडतंय? राज्यामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानामुळेच कुठेतरी बळीराजा शेतकरी हा हवालदिल झालेला असताना सरकारने ज्या पद्धतीची तुटपुंजी मदत केलेली आहे ती या दिवाळीला साजेशी नाही, अशा पद्धतीची भावना राष्ट्रवादी पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांची आहे। ओल्ड कस्टम हाऊस या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इथे हे सगळे कार्यकर्ते येऊन पोहोचलेले आहेत। अगदी दिवाळीचं सण तोंडावर आहे। काय परिस्थिती आहे राज्यात ते सगळ्यांनी बघितले। हे आंदोलन तुम्ही करताय, काय मागणी आहे? मागणी एवढीच आहे की जे नुकसान महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे ते शेतकऱ्यांना तत्काळ 1 एकरच्या मागे 50,000 रुपये असे आम्ही मागितलेले आहेत आणि शेतकऱ्यांनी पण मागितलेले। पण सरकार बोलतंय की दिवाळीच्या आधी आजपासून तर दिवाळी सुरू झाली। मग सगळ्यांची अपेक्षा हीच आहे, सगळ्यांची इच्छा आहे की आजपासून शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करावे सरकारने। यासाठी आम्ही राष्ट्रवादी पक्षातर्फे निवेदन द्यायला आलेलो आहोत। राज्यभरातली परिस्थिती आहे, निवेदन तुम्ही देतायत, काय प्रमुख मागण्या मागण्यात आल्या? आम्ही शेतकरीच्या हक्कासाठी, कारण की जेव्हा शरद पवार साहेब शेतकरीसाठी करत होते तेव्हा आज पण आम्ही आतापर्यंत जोपर्यंत आपले शेतकरी मजबूत होत नाही तोपर्यंत आपल्याला होऊन काही फायदा नाही। हे दिवाळी आमची काळी दिवाळी आहे, आली दिवाळी नाही काळी दिवाळी, आणि आम्ही आज काळी दिवाळी साजरा इथे करत आहे आणि आवेदन करते जे काय आहे त्यांची मागणी ते तुम्ही पूर्ण करा, हे आमची अपेक्षा आहे सरकारची। राज्यात अनेक ठिकाणी अशाच पद्धतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावरती तुम्ही जाणार आहात का? संपूर्ण राज्यात अशा पद्धतीनं काळी दिवाळी राष्ट्रवादीकडनं साजरी होणार का? आता आपण सध्याची जी महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे ती संपूर्ण ठिकाणी दुष्काळग्रस्त भागात झालेली आहे। अनेक ठिकाणी गावोगाव पाण्याखाली बुडालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण दिवाळी साजरी करावी हे योग्य आहे का? जर आपले भाऊबंद आज अशा ठिकाणी परिस्थितीत कोलमडलेले आहेत, ज्यांचं संपूर्ण कुटुंब पाण्याखाली जर वाहून गेलेलं आहे आणि यामुळे त्यांच्यावरती जी दुःखाची जी कळा उभी राहिलेली आहे त्या घरावरती, तो आमचाच एक भाऊबंद आहे हे समजून आम्ही ही दिवाळी काळी साजरी करणार आहोत। नक्कीच आपण आहे आजपासून वसुबारस अर्थात पहिला दिवस दिवाळीचा आणि शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाहीये आणि त्याचाच रोष व्यक्त करण्यासाठी हे सगळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते एकवटल्याचं आपल्याला पाहायला मिळते। बरं सुस्मिता, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। आणि